नवोदय मॅरेथॉन दिवस दुसरा. आज जे नव्यानं जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी आपण स्पेशली कालच्या भागावर थोडक्यात माहिती देणार आहोत. सर्वप्रथम ज्यांनी हे नवोदय मॅरेथॉन जॉईन केलं अशा सर्व विद्यार्थ्यांचं जीनियस मॅथ परिवारामध्ये मनापासून स्वागत. नवोदय मॅरेथॉनच्या माध्यमातून नवोदयचा संपूर्ण अभ्यासक्रम अगदी 5 दिवसामध्ये. आता 5 दिवसामध्ये हा अभ्यासक्रम कसा होणार आहे? कारण तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झालाय, परंतु एक रिव्हिजन आणि आपल्या चुका कुठं होऊ शकतात, या चुका आपणास कशा टाळता येतील, या संदर्भाचं सविस्तर मार्गदर्शन. आणि काल आपण जी पहिली तासिका घेतली यामध्ये जाणीवपूर्वक जे घटक विद्यार्थ्यांना अवघड वाटतात अशा घटकावर आपण काल मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये पहिला घटक होता नफा तोटा. नफा तोट्या या घटकावर परीक्षेत येणारी अवघड प्रश्न कशी असतात, हे प्रश्न कशी सोडवायची, या संदर्भात आपण काल मार्गदर्शन घेतलेलं आहे. त्याचबरोबर दुसरा घटक परिमिती आणि क्षेत्रफळ. हे दोन्हीही घटक नवोदयमध्ये मेरिट ठरवणारे घटक आहेत. म्हणजे तुम्हाला जर नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये पात्र व्हायचं असेल तर या दोन्हीही घटकांचा अगदी बारकाईने अभ्यास आपला असणं गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीचे काल आपण प्रश्न, त्यांचे स्पष्टीकरण अगदी सोप्या पद्धतीने आणि विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स. पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की हा क्लास जो आहे स्पेशली विद्यार्थ्यासाठी आणि विद्यार्थ्याच्या लेवलला जाऊन गणित कसं शिकवलं जातं किंवा गणितामध्ये नवोदयचे प्रश्न कशी सोडवायचे, हा भाग आपण या ठिकाणी समजून घेतोय. पुन्हा एकदा थोडक्यात कालचा पहिला दिवस आपलं 5 दिवसाचं मॅरेथॉन असणार आहे. सोमवार पहिला दिवस, आज मंगळवार दुसरा दिवस, उद्या बुधवार तिसरा, गुरुवार चौथा आणि शुक्रवारी 5वा दिवस. असे हे 5 दिवसाचं मॅरेथॉन. यामध्ये दररोज 2 तास रात्री 7 ते 9 या वेळेमध्ये आपण हे मॅरेथॉन घेतोय. काल झालेल्या मॅरेथॉनमध्ये जे आपण 2 घटक शिकलेत, ज्यामध्ये नफा तोटा, परिमिती क्षेत्रफळ, या संदर्भाचे व्हिडिओज ग्रुपवर तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर कालचा पहिला दिवस असल्यामुळे आपण तो यूट्यूबला पण सर्वांना पाहायला दिलेला आहे. परंतु यानंतर पुढे म्हणजे आजचा हा दुसरं लेक्चर, तिसरं, चौथं, 5वं हे फक्त क्लासच्या मुलांनाच लिंक दिली जाणार आहे. तो यूट्यूबवर व्हिडिओ असेल, पण तो सर्वांना दिसणार नाही. पुन्हा एकदा मी वाक्य रिपीट करतोय. आपला दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस आणि 5वा दिवस, राहिलेले 5 दिवसाचं जे काही लेक्चर असणार आहे हे यूट्यूबला असेल, पण ते सर्वांना नाही दिसणार. फक्त आपल्या ग्रुपमधील विद्यार्थ्यांनाच त्याची लिंक शेअर केली जाईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या मर्यादित या ठिकाणी ही लिंक पाहायची आहे. तुम्ही इतरांना लिंक दिले म्हणजे तुमचा स्पर्धक तुम्ही वाढवणार आहात. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी हा नवोदय मॅरेथॉन जॉईन केला तर याचा फायदा तुम्हीच घ्या. पहिला दिवस असल्यामुळे आपण सर्वांना मोफत दिलं होतं. तुम्ही इतर मित्रांना यापुढे कोणतीही लिंक शेअर करू नका, कारण ते तुमचे स्पर्धक आहेत. मोप जरी इच्छा असली तुमची खूप म्हणजे क्लोजचा मित्र आहे, त्यामुळे आपल्याला पुढे कसं जाता येईल याचा पण कधी कधी विचार करावा लागतो. आणि हे शेवटचे 4 दिवस मी तुमच्या सोबत असणार आहे. तर मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे की आपले गणिताचे एकूण 12 टॉपिक आहेत. आणि या 12 टॉपिकमध्ये पहिले 2 जे घटक होते महत्त्वाचे आणि त्याची लेवल थोडी हाय होती, हे आपण काल पूर्ण केलेले आहेत. आज आपण किमान 4 घटकावरचे प्रश्न या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्याचबरोबर काल घेतलेल्या दोन्हीही घटकावरची 20 मार्काचे सराव टेस्ट प्रश्न तुम्हाला ग्रुपवर टेस्ट स्वरूपामध्ये दिलेले आहेत. बऱ्याच जणांनी अगदी 20 पैकी 20 मार्क घेतले. अशा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. तर जास्तीचा वेळ न घालवता आपण प्रत्यक्ष या ठिकाणी सुरुवात करूयात. आपला जो महत्त्वाचा पुढचा जो भाग आहे, ज्यामध्ये जास्तीचे प्रश्न येऊ शकतात, असे आपण आज 4 घटक घेणार आहोत.
यामध्ये कोन आणि कोनाचे प्रकार आणि अपूर्णांक या घटकावरचे तिन्ही टॉपिक आपल्याला आज पूर्ण करायचे आहेत. त्यामध्ये अपूर्णांक, अपूर्णांकाच्या बेरजे संबंधीचे गुणधर्म, दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर, अपूर्णांकाचे शाब्दिक प्रश्न, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर. तर पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं या ठिकाणी स्वागत. सुरुवातीला आपण कोनावर महत्त्वाची प्रश्न पाहूयात. तर कोन ही जर संकल्पना आपण पाहिली तर कोन या घटकावर परीक्षेमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात ते नेमकं कोणत्या पद्धतीचे आहेत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांनाच कोनाचे प्रकार माहिती आहेत. फक्त या ठिकाणी मी त्यांची नावं तुम्हाला लिहून देणार आहे. तर पहिला शून्य कोन, ज्याचं माप हे 0 अंश असतं. त्यानंतर दुसरा लघु कोन, ज्या कोणाचं माप 90 पेक्षा जास्त नाही तर 0 पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी असतं. म्हणजे अगदी 89 पर्यंत जरी कोन असला तरी तो लघु कोनमध्ये येतो. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे काटकोन. तर काटकोन म्हणजेच 90 अंश माप असलेला कोन. त्यानंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे विशाल कोन. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर कोनाचं उपयोजन असा एक भाग आहे पहा. आणि उपयोजन म्हणजे काय, फक्त कोनाची नावं नाहीत तर त्याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये कुठं होतो, या कोनाच्या उपयोगानुसार कोनाचे काही गुणधर्म आपल्याला शिकायचे असतात, सूत्र आपल्याला माहिती असावी लागतात. त्यानंतर पाचवा घटक आहे तो म्हणजे सरळ कोन, म्हणजे पाचवा प्रकार सरळ कोन. सहावा प्रकार आहे प्रविशाल कोन, प्रविशाल कोन. आणि आपला जो सातवा प्रकार आहे तो म्हणजेच पूर्ण कोन. तर हे कोनाचे 7 प्रकार आहेत आणि या 7 प्रकारामध्ये तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातील असं सांगितलेलं आहे स्पेशली. तर या ठिकाणी फक्त ही एक उजळणी म्हणून म्हणजे उजळणीमध्ये आपल्याला लक्षात यायला पाहिजे की कोणाचे हे 7 प्रकार आहेत आणि या 7 प्रकारानुसार आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर पुन्हा एकदा शून्य कोन म्हणजेच ज्याचं माप 0 अंश आहे. लघु कोन म्हणजे 0 पेक्षा मोठा. शून्यापेक्षा मोठा, समजा ए अंश असेल तर 0 पेक्षा मोठा, परंतु तो 90 पेक्षा लहान असला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर काटकोन म्हणजे 90 अंश, विशाल कोन म्हणजे 90 पेक्षा मोठा 180 पेक्षा लहान, सरळ कोन म्हणजे 180, प्रविशाल कोन म्हणजे 180 पेक्षा जास्त आणि पूर्ण कोन म्हणजे 360 अंश. या पद्धतीने आपणास हे कोन या ठिकाणी लक्षात येतील. तर आता याचं उपयोजन आपल्याला समजून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्र, मागील 2 वर्षामध्ये किंवा यापूर्वी कोनावर जे प्रश्न आलेत यामध्ये पूर्ण कोनाचा गुणधर्म वापरून यक्षची किंमत काढा असा एक प्रश्न विचारला गेला होता. तर तो नेमका प्रश्न कसा होता त्याची उजळणी घेऊयात आणि मग त्याच्या अनुषंगाने आता काय चेंज होणार आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. पूर्ण कोन ही संकल्पना समजून घेत असताना परीक्षेत आलेला प्रश्न कोणत्या पद्धतीचा होता किंवा कसा प्रश्न विचारला गेला होता हे पण माहिती असलं पाहिजे. त्याच्यावरून आपणास मग पुढचे अंदाज तुम्हाला लक्षात येतात की कसे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर आता हे पूर्ण एक जर आपण वर्तुळ पाहिलं तर हे पूर्ण कोन होतं. समजा आता या ठिकाणी थोडा बदल करूयात आपण प्रश्नामध्ये. समजा हा कोन आहे 2x अंशाचा, हा आहे 1x अंश, हा आहे 3x अंश, हा आहे 2x अंश. पहा या ठिकाणी आपण कोणांचं जर हे पाहिलं 2x, 1x, 3x आणि 2x, आणि हा जो कोन आहे हा कोन आहे 120 अंशाचा.
या ठिकाणी जर ओ नाव दिलं आणि इथं बाजूला जर नावं दिली समजा ए बी सी डी आणि ई, तर या ठिकाणी आपणास परीक्षेत प्रश्न विचारला जातो की यक्षची किंमत काढा किंवा कोण AOBचं माप काढा किंवा कोण BOCचं माप काढा किंवा कोण COD शोधा. त्या पद्धतीनं आपल्याला हे सांगता आलं पाहिजे. म्हणजे हे उपयोजन आहे. या ठिकाणी पूर्ण कोणाचं माप 360 अंश आहे, त्यापैकी हा कोण AOE बरोबर 120 अंशाचा आहे. आणि मग आपल्याला विचारलं जातं की x बरोबर किती. आता आपल्यापैकी बरेच जण इतके हुशार आहेत की त्यांनी उत्तर पण शोधलं असेल, तर ज्यांना उत्तर आले त्यांनी रेज हँड करू शकतात. पण मी काल सांगितल्याप्रमाणे मी काही मोजक्या विद्यार्थ्यांनाच अशी संधी देणार आहे, सर्वांना संधी देणं शक्य नाही. त्यामुळे मला विचारलं नाही म्हणून नाराज अजिबात व्हायचं नाही. ठीक आहे, आपल्याला परीक्षेच्या पुढे आनंदी राहायचं हे लक्षात ठेवा. आपण जेवढे आनंदी राहाल तेवढा आपणास फायदा होणार आहे. ओके, खूप साऱ्या जवळपास 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रेज हँड केलेला आहे. शिवराज धायगुडे, किती आलं तुझी एकशे किंमत? येत नाही. ओके, ठीक आहे, मग रेज हँड करू नका. आपण प्रश्न उत्तर येत असेल तर ज्यांना विचारले त्यांना विचारलं होतं रेज हँड करण्यासाठी. तुमचा आत्मविश्वास वाढावा हा पण या पाठीमागे भाग आहे. त्यानंतर भाग्यश्री, तुला सांगता येतं? एक्स बरोबर 30 अंश. ओके, कसं शोधलं बाळा? अगदी बरोबर, खूप छान. अगदी एका मिनिटामध्ये तू स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर आपण सर्वांना समजेल असं या ठिकाणी स्पष्टीकरण घेऊयात. तर या ठिकाणी पहा, मुली किती फास्ट उत्तरं देतात. तर या ठिकाणी हे 2x आपण जर पाहिलं आता इथे बेरीज केली तर 2x अधिक 1x अधिक 3x अधिक 2x अधिक 120, या सर्व कोणांची बेरीज यायला पाहिजे 360 अंश. आणि मग या ठिकाणी जर आपण ह्या सर्व एक्सची बेरीज केली तर 2 1 3 आणि 2 म्हणजे हे झाले 8x आणि हे 120 तिकडे गेल्यानंतर मायनस होईल, म्हणजे 360 मधून 120 वजा करूयात किंवा दोन्ही बाजूला वजा केलं असंही म्हणू शकता तुम्ही. तर 8x बरोबर उत्तर येतं 240. आणि म्हणून या ठिकाणी एक्सची किंमत जर काढायची असेल तर 240 भागिले 8 आणि म्हणून एक्स बरोबर 30 अंश. या पद्धतीने तर एक्सची किंमत 30 आली. आता आपण कोणताही कोण शोधू शकतात. जिथं 2x आहे तिथं 60 अंशाचा कोण होईल, जिथं 1x आहे तिथं 30 अंशाचा कोण होईल, जिथं 3x आहे तिथं 90 अंशाचा कोण होईल, जिथं 2x आहे तिथं पुन्हा 60 अंशाचा कोण होईल. तर या पद्धतीनं या ठिकाणी आपण प्रश्न सोडवू शकतात. यानंतर आपल्याला जेव्हा पुढे कन्सेप्ट आता या ठिकाणी क्लिअर करायचे तेव्हा आता याचं उपयोजन आणखी कसं होऊ शकतं. तर पहा विद्यार्थी मित्र, आपणास विरुद्ध कोण माहिती आहेत सर्वांना. विरुद्ध कोण म्हणजे जेव्हा दोन रेषा एकमेकांना परस्परामध्ये छेदतात तेव्हा विरुद्ध कोण तयार होतात. आता या ठिकाणी हे विरुद्ध कोण झालेले आहेत. ठीक आहे, तर या विरुद्ध कोणामध्ये समजा हा कोण आहे A अंशाचा, हा कोण आहे 2x अधिक 10 अंश आणि हा कोण आहे 3x वजा 20 अंश. तर परीक्षेत आपल्याला विचारलं जातं आकृतीचे निरीक्षण करून, आकृतीचे निरीक्षण करून निरीक्षण करा आणि यावरून A ची किंमत शोधा.
ए ची विचारतील किंवा एक्सची किंमत शोधा, कोणतंही विचारू शकतात. आणि मग याचे जे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक ए 120 अंश, पर्याय क्रमांक बी 110 अंश, पर्याय क्रमांक सी 100 अंश, पर्याय क्रमांक डी 70 अंश. तर पहा या ठिकाणी उत्तर शोधलं असेल सर्वांनी. ओके. चला आता ज्या ठिकाणी मुलं ग्रुपमध्ये अभ्यास करत असतील त्यांच्यामध्ये तर स्पर्धा लागली असेल की माझं उत्तर बरोबर आहे, माझं उत्तर बरोबर आहे. पाहूयात आपण कुणाचं उत्तर बरोबर येतं. प्रभास शिंदे, तुला याचं आता ज्यांना उत्तर आले त्यांनीच रेज हँड करा. ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांनी हात खाली घ्यायचं, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीचे प्रश्न उद्या परीक्षेत असू शकतात, कारण उपयोजन महत्वाचं आहे. एखाद्या घटकाचं उपयोजन म्हणजे काय, तर तुम्हाला मिळालेल्या नॉलेजचा वापर करता आला पाहिजे. ओके ओके, छान छान. ओके गुड. ट्रायल अँड एरर पद्धतीने तू हे सोडवलं, खूप छान, अभिनंदन तुझं. ओके चला, अभिनंदन. त्यानंतर राहुल, तुला सांगता येईल? राहुल कोळी म्हणून आडनाव आहे पहा, राहुल कोळी. संभव साळुंके, तुला सांगता येईल? संभव. ओके. येत नसेल तर माईक म्यूट करा. माईक चालू केले असले तर तुमचे माईक म्यूट करून घ्या. येतोय का आवाज तुला? ओके. तर पाहूयात या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, आता जसं ट्रायल अँड एरर पद्धतीनं आताच आपल्याला स्पष्टीकरण सांगितलं, त्याच पद्धतीनं जर आपल्याला इथं सगळ्यात महत्त्वाचं काय तर हे विरुद्ध कोण जे आहेत दोन्ही पण हे समान मापाचे असतात. विरुद्ध कोण हे समान मापाची असतात, हे लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी हे जे दोन कोण दिसतात लाल रंगामध्ये, यांची माप समान असतात. आणि मग हे समान मापाचे आहेत तर मग आपण असं लिहू शकतो, 3x - 20 बरोबर 2x + 10, असे लिहायला काही अडचण नाही. बरोबर आहे. आता हे जर लिहिलं असेल तर आता x एका बाजूला घेऊयात, म्हणजे हे 2x या बाजूला घेऊयात आणि हे 20 इकडं घेऊयात. तर हे 2x जर इकडं आलं तर काय होईल, हे 3x - 2x बरोबर हे 10 तर इथं आहेच ऑलरेडी, आणि हे -20 इथं घेतलं की हे प्लस होईल. आता या ठिकाणी जर यांची वजाबाकी केली तर 3x मधून 2x गेले म्हणजेच 1x बरोबर 10 + 20 म्हणजेच 30. तर 1x बरोबर 30 हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. म्हणजेच x ची किंमत किती आली, 30. मग या ठिकाणी 2x + 10 म्हणजे किती अंश होईल, तर 2x + 10, तर 2 × 30 + 10 आपण या ठिकाणी जर केलं तर 2 × 30 म्हणजे 60 + 10 बरोबर 70 अंश. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे 70 अंश. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. आता जर ए ची किंमत काढायची असेल तर पुन्हा आपल्याला उपयोजन लक्षात घ्यावं लागेल. हा जर कोण आपण पाहिला तर याला आपण रेषीय जोडीतील कोण असं म्हणतो, आणि रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. त्यापैकी हा कोण 70 आहे, तर ए चं माप काढायचं असेल तर ए बरोबर 180 अंशातून आपण 70 अंश वजा करूयात, म्हणजे ए चं माप येईल 110 अंश. या पद्धतीनं आपणास हे लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. आता उपयोजनाचा जर विचार केला तर हा कोण आपल्याला कुठं आढळतो, कुठं दिसतो असा कोण, तर त्या पद्धतीने एक शाब्दिक उदाहरण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. जसं की यापूर्वी आपल्याला सायकलच्या तारामधील कोण विचारला गेला होता पहा, बरोबर आहे. तर गाडीच्या चाकांना ज्या म्हणजे गाडीचे चाक तुम्ही जर पाहिला असेल कधी, बैलगाडी वगैरे क्राफ्ट, ओके, तर गाडीच्या चाकांना आरी असतात, आरी. समजा या ठिकाणी हा गाडीचा चाक आहे, तर ह्या गाडीच्या चाकाची जी आरी असते म्हणजे अशा पद्धतीनं हा सेंटरला समजा थोडा हे असतो असा चाक,
तुम्ही कधी बैलगाडीचा चाक पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईल. आणि मग या ठिकाणी अशा ज्या गाडीच्या चाकाला आरी असतात पहा, तर असा हा जो गाडीचा चाक तुम्हाला दिसतोय, बरोबर आहे. आता पुढे आपण त्याच्या रेषा ओढलेल्या नाहीत, परंतु ते पुढे येतं सेंटरला असं एक गृहीत धरलं जातं. आणि मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो, गाडीच्या चाकास म्हणजे बैलगाडीच्या, बैल शब्द वापरूयात आपण या ठिकाणी, बैलगाडीच्या चाकास एकूण 8 आऱ्या, आऱ्या म्हणजे काय, त्या रेषा थोडक्यात असल्यास, मग विद्यार्थ्यांना काय माहिती असतं की आऱ्याच माहिती नसते त्या बैलगाडीच्या चाकाच्या नेमकं काय असतं, आरी कशाला म्हणायचं. आणि मग आपले विद्यार्थी असे प्रश्न सोडून देतात किंवा मग लक्षात येत नाही 8 म्हणजे काय करायचं आहे, 8 न गुणायचं आहे का भागायचं आहे का बेरीज करायची हे लक्षात येत नाही असल्यास लगतच्या 2 आऱ्यातील कोणाचे माप किती असेल. हे दैनंदिन जीवनामध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला मी आवर्जून सांगतोय, लक्षात घ्या. कारण उपयोजनात्मक प्रश्न हे कसे असतात तर डेली लाईफमध्ये त्याचा कुठेतरी उपयोग होतो. आणि मग बैलगाडीच्या चाकाला अशा जर आरे असतील तर ह्या 2 आरीतला कोण विचारला गेलेला असतो असा हा. ठीक आहे. किंवा मग या ठिकाणी घोडागाडी अशा पद्धतीने पण शब्दप्रयोग केला जाऊ शकतो. ठीक आहे. मग आता या चाकामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की या चाकामध्ये जे हा कोण काढायचा आहे आपल्याला इथला, हा रेड कलर मधला कोण आपल्याला लक्षात आला असेल तर या ठिकाणी आपण पाहू शकतात. हा जो कोण शोधायचा आहे, या कोणाचं माप काढत असताना एकूण किती आरे आहेत? 8. तर कोणाचे माप डायरेक्ट आपण या ठिकाणी सोडवून घेऊयात. कोणाचे माप बरोबर एकूण माप आहे 360, त्याला आपण 8 न भाग देऊयात, म्हणजे याचं उत्तर येईल 45 अंश. तर हे लक्षात ठेवा, असे प्रश्न आपल्याला परीक्षेत महत्वाची आहेत. ज्यांनी ज्यांनी याचं उत्तर 45 अंश शोधलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. ठीक आहे, लक्षात आली ही कन्सेप्ट सर्वांना? खूप छान. तर अशा प्रश्नावर आपणास थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. यानंतर आपल्याला पुढचा जो कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, लहान मुलांनी व्यवस्थित हा कन्सेप्ट समजून घ्या. असाच प्रश्न आपला जो फॅन असतो, फॅनचे पाते पहा, जर पाहिले असतील तुम्ही, तर फॅनला एकूण 2 पाते किंवा 3 पाते असतात. असे समजा हे 3 पाते असतील तर ह्या 3 पात्यामध्ये किती अंशाचा कोन असतो, म्हणजे लगतच्या 2 पात्यामध्ये किती अंशाचा कोन असतो, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. मग या ठिकाणी पण आपल्याला तेच सूत्र वापरावं लागेल. कोणतं सूत्र वापरावं लागेल? 360 भागिले 3 पाते आहेत म्हणून 3 न भागायचं, म्हणजे यामधील कोन येईल 120 अंशाचा. ठीक आहे. कन्सेप्ट सोप्या आहेत, परंतु परीक्षेत मुलांना नवीन काहीतरी ऐकायला मिळालं की मुलांचा गोंधळ होतो आणि मग मुलं असं सांगतात की आम्हाला शिकवलंच नव्हतं असं. ठीक आहे, तर हे सर्व कन्सेप्ट ऑलरेडी आपणास झालेली आहेत, त्या पद्धतीने हे लक्षात ठेवा. यानंतर आता कोनावरील आपण आणखी एक महत्त्वाचा प्रश्न घेणार आहोत, ज्यामध्ये जर आपण एखादा त्रिकोण ड्रॉ केला, समजा हा त्रिकोण आहे, तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचं माप आपल्याला माहित आहे 180 अंश असतं. मग तुम्हाला या ठिकाणी असा एक कोन देतात, हा आहे 120 अंशाचा, हा आहे 40 अंशाचा आणि मग या ठिकाणी देतात ए अंश आणि आपल्याला विचारतात आकृतीचे निरीक्षण करून, आकृतीचे निरीक्षण करून
ए ची किंमत शोधा. सर्वांना हा प्रश्न सोडवता येणं गरजेचं आहे आणि उपयोजनात्मक प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की ए ची किंमत काढायची असेल तर तुम्हाला त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 अंश असते हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग हा जो बाह्य कोन आहे रेषीय जोडीतील कोन आहे 120 अंशाचा, म्हणजे हा आतला कोन होतो मग 60 अंशाचा. पुन्हा त्रिकोणाच्या दोन कोणाची बेरीज जर केली तर 40 अंश अधिक 60 अंश यांची बेरीज येते 100 अंश. म्हणून ए ची किंमत काढायची असेल तर ए बरोबर 180 मधून 100 वजा करूयात आणि म्हणून ए बरोबर 80 अंश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. ठीक आहे, लक्षात आलं. यानंतर आणखी एक सिंपल कन्सेप्ट लक्षात घ्या. जर तुम्हाला समभुज त्रिकोणाचा बाह्यकोन विचारला, समभुज त्रिकोणाचा बाह्यकोन, तर या समभुज त्रिकोणामध्ये प्रत्येक कोणाचं माप 60 अंशाचं असतं आणि याचा बाह्यकोन जो असतो तो 120 अंशाचा असतो. किंवा असंही विचारलं जाऊ शकतं की समभुज त्रिकोणाचा बाह्यकोन असतो आणि मग खाली विशाल कोन, काटकोन, लघुकोन आणि 0 अंश किंवा असं काहीतरी विचारलं जाणार. बरोबर आहे. माप कसं काढायचं? तर कोटिकोन कोणाला म्हणायचं? ज्या दोन कोणाची बेरीज 90 अंश असते त्याला आपण कोटिकोन म्हणतो. म्हणजे कोटिकोनाचं माप जर काढायचं असेल, समजा तुम्हाला कोणाचे माप दिलेलं आहे, कोणाचे माप बरोबर 40 अंश असेल, तर त्याचा कोटिकोन जर शोधायचा असेल तर कोटिकोनाचे माप बरोबर, हा विचारेल किंवा नाही कन्सेप्ट माहिती नाही, पण आपल्याला माहिती असू द्या सिंपल कन्सेप्ट आहे. 90 मधून 40 वजा केलं की 50 अंश. ठीक आहे, म्हणजे 40 अंशाच्या ज्या कोणाचं माप आहे त्याच्या कोटिकोनाचं माप आहे 50 अंश. कोणाचं माप 40 अंश तर कोटिकोनाचं माप असेल 50 अंश, या पद्धतीनं. ठीक आहे, म्हणजे आपण एक तक्ता जर केला तर या ठिकाणी जर पूरक कोणाचं माप विचारलं आपणास, पूरक कोणाचे माप, तर पूरक कोन आणि कोणाचं माप यांची बेरीज 180 अंश असते. म्हणून पूरक कोणाचं माप काढायचं असेल तर 180 मधून 40 अंश वजा करूयात, म्हणजे याचं उत्तर येतं 140 अंश. तर एक सिंपल असा एक चार्ट तुम्हाला या ठिकाणी सांगून आपण पुढे डायरेक्ट अपूर्णांक या घटकाला सुरुवात करणार आहोत, कारण आपण आज अपूर्णांक संपवायचं आहे आणि मग त्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्याला, म्हणजे तिसऱ्या दिवशी, कारण एक दिवस आपण बुद्धिमत्तेसाठी खास राखीव ठेवलेला आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं, समजा कोणाचं माप आहे 40 अंश, तर कोटिकोन होणार 90 मधून 40 वजा करा, उत्तर येईल 50 अंश. तर पूरक कोन होईल 180 वजा 40 म्हणजे 140 अंश. समजा कोणाचं माप आहे 60 अंश, तर त्याचा कोटिकोन असेल 30 अंशाचा आणि पूरक कोन असेल 120 अंशाचा. म्हणजे कोटिकोन काढायचा असेल तर 90 मधून कोणाचं माप वजा करायचं आणि पूरक कोन काढायचं असेल तर 180 मधून कोणाचं माप वजा करायचं. पण खरी गंमत तेव्हा येणार आहे जेव्हा कोणाचं माप ए अंश असेल तेव्हा. तर कोटिकोनाचं माप असेल 90 वजा ए अंश आणि 180 वजा ए अंश, हे लक्षात घ्या. त्यानंतर समजा x अंश असेल कोणाचं माप, तर त्याच्या कोटिकोनाचं माप असेल 90 वजा x अंश आणि पूरक कोणाचं 180 वजा. ठीक आहे, आणि एक शेवटचं महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा, कोणत्याही कोणाचा पूरक कोन आणि कोटिकोन यामध्ये 90 अंशाचा फरक असतो. कोणतं वाक्य लक्षात ठेवायचं आहे? कोणत्याही कोणाच्या पूरक कोणाचे चे माप व कोटिकोनाचे माप यात 90 अंशाचा फरक असतो.
ठीक आहे. तर या पद्धतीने आपणास कोण या ठिकाणी आता संपवायचं आहे. या जेवढे काही घटक आपण पाहिलेत याच्या सारखेच प्रश्न परीक्षेमध्ये असणार हे लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीने आपणास सराव करायचे राहिलेले 2-3 दिवसामध्ये आणि यावरचे सराव प्रश्न आपण टेस्टमध्ये उद्या तुम्हाला देणार आहोत. आणि ही टेस्ट सर्वांनी सोडवायची आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला यामधला दुसरा जो घटक पाहायचा आहे तो म्हणजे अपूर्णांक. यामधील दुसरा जो आपला घटक आहे तो आहे अपूर्णांक. तर अपूर्णांक या घटकामध्ये पुन्हा आपण बारकाईने जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत तर अपूर्णांकामध्ये जो आपला महत्वाचा भाग आहे अपूर्णांक, या अपूर्णांकावर 6 ते 7 प्रश्न परीक्षेमध्ये असतात. अपूर्णांक, त्यामुळे आज आपण अपूर्णांक हा एक महत्वाचा भाग संपवणार आहोत, जेणेकरून उद्याच्या 2 तासामध्ये आपणास राहिलेले सर्व घटक या ठिकाणी जाणून घ्यायचेत. जेव्हा आपण काल 2 घटक पाहिले तर त्यावरचे 4 प्रश्न परीक्षेत येणार आहेत. आज आपण कोणाचा भाग पाहिला त्याच्यावरचे 2 प्रश्न आणि अपूर्णांकाचे किमान 6 प्रश्न परीक्षेमध्ये असतील. आता जे इतर घटक आपण पाठीमागे ठेवले ते सगळे घटक अतिशय सोपे आहेत आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणार आहेत, पण त्याचेही सराव प्रश्न आपण घेणं गरजेचे आहे. तर अपूर्णांकामध्ये 3 घटक महत्वाचे आहेत. यामधला पहिला घटक अपूर्णांक आणि विशेष करून समछेद अपूर्णांकाची बेरीज बेरीज वजाबाकी आणि गुणाकार. पहा, हे 3च कन्सेप्ट आहेत. आपण वर्षभर जरी भरपूर गणित शिकलो असलो तरी परीक्षेमध्ये याच घटकावर प्रश्न विचारले जातात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा घटक आहे दशांश अपूर्णांक. यामध्ये फक्त बेरीज आणि वजाबाकी ही संकल्पना आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि जो तिसरा घटक आहे तो म्हणजे दशांश अपूर्णांक व व्यावहारिक अपूर्णांक रूपांतर. तर हे 3 कन्सेप्ट आपल्याला महत्त्वाचे आहेत. अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, बेरीज वजाबाकी आणि दशांश अपूर्णांक आणि त्यांचं व्यावहारिक रूपांतर. ठीक आहे. तर यामध्ये कंपल्सरी या घटकावरचे 2 प्रश्न असतात, या घटकावरचे 2 प्रश्न आणि या घटकावरचे 2 ते 3 प्रश्न, म्हणजे 6 ते 7 प्रश्न परीक्षेमध्ये अपूर्णांक फक्त या घटकावर आहे. त्यामुळं हा घटक आपणास स्कोरिंग करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तर आता या घटकाला अजिबात घाबरू नका पहिल्यांदा, कारण सांगतो त्याचं. यामध्ये काय विचारलं जाऊ शकतं, तर अपूर्णांकामध्ये पहिल्यांदा संकल्पना जर आपण पाहिली तर अपूर्णांकाचं वाचन लेखन यावरचा एखादा प्रश्न येऊ शकतो. जसे की एखादी जर आकृती दिली असेल तर त्याचा छायांकित भाग किती आहे. समजा या ठिकाणी आपण एक चौरस पाहतोय. तर या चौरसामध्ये पुन्हा छोटे छोटे जवळपास 16 चौरस तुम्हाला दिसतात. तर आता या प्रकारे तुम्हाला आकृती दिसत असेल. तर यामधला काही भाग रंगवला जातो, लक्षात घ्या. काही भागाला या ठिकाणी रंग दिला जातो आणि मग आपल्याला असं विचारलं जातं की हा रंगवलेला भाग
किती आहे? तर हा रंगवलेला भाग एकूण किती आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता हा थोडा जरा दिसायला अवघड प्रश्न आहे, रंगवलेला भाग, कारण या ठिकाणी भरपूर भाग आपण केलेत. परंतु थोडं जर विचारपूर्वक आपण केलं, रंगवलेला भाग किती आहे हे आपल्याला जर सांगायचं असेल तर आपण कसं शोधतो? तर यामध्ये सर्वप्रथम जे छोटे छोटे भाग दिसतात ते सर्व समान आहेत का? नसतील तर त्याला समान करून घ्यावं लागेल. ठीक आहे. मग आता या ठिकाणी समान नसलेले कोणते आहेत? तर हे 2 आपण समान करून घेतले. आता टोटल भाग किती होतात या ठिकाणी? छोटे छोटे ट्रायंगल जर आपण मोजले एकूण, तर एका चौरसामध्ये 2 आहेत आणि असे चौरस किती आहेत? 16. म्हणजे त्यांचा छेद येणार आहे 32 हे निश्चित आहे. आता मग हे छोटे त्रिकोण मोजूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. तर हा आहे रंगवलेला भाग. 11/32. तर या पद्धतीनं किंवा परीक्षेमध्ये काय होऊ शकतं याचं रूपांतर? आता समजा पहिला पर्याय आहे 11/32, दुसरा पर्याय आहे 22/64, तिसरा पर्याय आहे 110/320 आणि चौथा पर्याय आहे 5/16. तर रंगवलेला भाग खालीलपैकी कोणता अपूर्णांक दाखवत नाही? खालीलपैकी कोणता अपूर्णांक दाखवत नाही? पहा प्रश्न काय आहे, रंगवलेला भाग जो आहे तो खालीलपैकी कोणता अपूर्णांक दाखवत नाही? तर यामध्ये आपल्या लक्षात येईल की 11/32 हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यालाच दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय केले, 2 न गुणल्यामुळं हा 22/64 पण तोच अपूर्णांक आहे, कारण गुणाकार हा भाग आहे अपूर्णांकात, लक्षात घ्या. त्यामुळे काही जणांना असं वाटत असेल की सममूल्य अपूर्णांक असेल का? नाही, तर सममूल्य तर असेलच, पण सममूल्य कशामुळे येतो? तर गुणाकार केल्यामुळे येतो. आणि गुणाकार कन्सेप्ट त्यांनी दिलेली आहे अपूर्णांकामध्ये, भागाकार नाही पण गुणाकार दिलाय. आणि तिसऱ्यामध्ये काय झालंय, तर 10 न गुणलेला आहे 11 म्हणजेच 110 आणि खाली 320, म्हणजे हे तिन्ही पण दाखवतात. तर दाखवत नाही कोण? 5/16. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं, म्हणजे येतच डी. तर असं जर एखादी आकृती कलरफुलमध्ये आली, त्याचे भाग विचारले, तर काळजीपूर्वक पहा. हे भाग करत असताना ते समान व्हावेत यावर थोडा भर द्या. ठीक आहे, म्हणजे आपणास मोजायला सोपे जातात. दुसरी गोष्ट, यामध्ये न रंगवलेला भाग का रंगवलेला भाग हे शब्द खूप काळजीपूर्वक वाचा. कधी कधी न रंगवलेले भाग किंवा दाखवला आहे म्हणलं की पहिलाच पर्याय तुम्हाला वाटतो बरोबर आहे. खालीलपैकी कोणता अपूर्णांक दाखवलाय, दाखवत आहे किंवा दाखवलेला नाही हा शब्द बाजूला असतो, थोडा खालच्या ओळीला येतो. आणि बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये काय होतं, शेवटचं अक्षर कुठेतरी खाली येतं आणि विद्यार्थी वाचत नाहीत. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून ही सूचना आहे. प्रश्न शेवटच्या शब्दापर्यंत वाचायचे, तर आपल्याला वेळ असतो. बरेच विद्यार्थी पेपर अगदी अर्धा अर्धा तास लवकर संपवून बसतात. तर त्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही किती वेळेमध्ये पेपर सोडवलात हे कुणी विचारणार नाही, किंवा तुम्ही 1 तासात पेपर सोडवला म्हणजे तुम्हाला नवोदयला घेऊन जाणार आहेत असं नाही होणार. तर तुम्ही पूर्ण वेळेचा उपयोग करून 95 पेक्षा जास्त गुण, 97.50 पेक्षा जास्त गुण कसे घ्याल, त्यांचीच नवोदयला निवड होते. या पद्धतीनं काळजीपूर्वक तुम्हाला ही कन्सेप्ट या ठिकाणी जाणून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी गुणांची गुणात्मक पातळी आहे ती कमी होणार नाही. आता यामध्ये आणखी एक भाग आहे. कधी कधी लहान मोठा असाही एखादा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. उदाहरणार्थ या ठिकाणी एक प्रश्न घेऊया आपण. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक
कोणता? आता हे म्हणजे प्रश्न येऊ शकतो, तर त्याचं कारण असं आहे की अपूर्णांकाचं दशांशमध्ये रूपांतर करणे हे या ठिकाणी ऑलरेडी सांगितले आपणास. त्यामुळे त्याचा वापर पण या प्रश्नामध्ये होऊ शकतो. तर ए बी सी डी हे 4 पर्याय जर आपण पाहिले, तर पहिला पर्याय आहे 3/5, दुसरा पर्याय आहे 4/6, तिसरा पर्याय आहे 5/8 आणि शेवटचा आहे 9/10. तर आता हे यामध्ये सर्वात मोठा कसं ओळखायचं? तर यामध्ये जास्त ताण घेऊ नका. याचा छेद समान करण्याच्या वगैरे जर तुम्ही वेळ जात असेल, तर सिंपल पद्धत अशी आहे की डायरेक्ट या 3ला 5 भाग देऊन पहा. शून्याचा भाग बसेल, इथं 0 आलं, खाली येईल 3. मग पुन्हा आपण 0 घेतले की वर दशांश चिन्ह येईल. त्यानंतर 5 सख्ख 30 आणि या ठिकाणी वजाबाकी 0 आली. पुढे आपण जर शून्याचा भाग दिला अजून, तर इथं वर एक 0 घेऊ शकता तुम्ही. म्हणजे शक्यतो 2 अंकीमध्ये दशांश चिन्हानंतर 2 अंकापर्यंत भाग द्या. म्हणजे याचं उत्तर आलं 0.60. तसंच दुसरा जो अपूर्णांक आहे 4/6, तर शून्याचा भाग 0 येईल या ठिकाणी 4 दशांश चिन्ह, पुन्हा हे 40 होईल, 6 36, पुन्हा 4 उरेल, पुन्हा 0 द्या, 6 36, म्हणजे याचं उत्तर येईल 0.66. त्यानंतर तिसरा अपूर्णांक आहे 5/8, तर शून्याचा भाग 0 येईल या ठिकाणी, हे झालं 5, पुन्हा 0 दशांश चिन्ह, 6 8 संग 48, म्हणजे 6 येईल आणि इथं 48 येईल. त्यानंतर 2 उरेल, पुढे 0, 6 त्रिक 18, पुन्हा 2 उरेल, म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे 0.63. आणि शेवटचं जर पाहिलं आपण, तर या ठिकाणी छेदामध्ये 10 असेल तर डायरेक्ट आपण 0.9 असं लिहू शकतो. आता बऱ्याच मुलांना 0.9 पुन्हा सर्वात लहान वाटतंय. बघा आता इथं वर पाहिलं तर 0.60, 0.66, 0.63, 0.9 सगळ्यात लहान वाटतो, पण सर्वात मोठा तोच आहे. कारण इथं प्रत्येकाकडे आपण 2 डिजिट घेतले दशांश चिन्हानंतर, इथं पण 0 दिला, तर हे 0.90 होतो. आणि असेच फसवे प्रश्न परीक्षेत असतात. तर अशा प्रश्नांना थोडं काळजीपूर्वक विचार करून सोडवा. घाई करू नका पटकन उत्तर लिहिण्याची. बाकीचे पर्याय चूक आहेत का हे पण चेक करा. हे या दृष्टीने आपणास खूप आवर्जून, कारण आता फक्त 3 दिवस आपल्याकडे बाकी आहेत. तर तसा एक पाहूया. समजा उदाहरणामध्ये 2.22, 2.22, 2.12, 2.11 वरील अपूर्णांकात सर्वात लहान व सर्वात मोठा यांची बेरीज किती? तर असे प्रश्न चुकू शकतात आपले. ओके, तर या ठिकाणी आपण डायरेक्ट स्पष्टीकरण पाहूयात. तर पहिला जो अपूर्णांक आहे तो 2.2 आहे, त्यानंतर 2.22 आहे, त्यानंतर 2.12 आहे आणि 2.11 आहे. तर लक्षात घ्या, कधी पण अपूर्णांकामध्ये दशांशच्या नंतरचे चिन्ह इथं 2 आहेत, 2 अंक आहेत, इथं 2 अंक आहेत, इथं 2 अंक आहेत, मग इथं पण एक 0 द्या. एवढी काळजी घ्या म्हणजे तुमचे प्रश्न चुकणार नाहीत. जर समजा इकडं 3 अंक असतील तर तुम्ही इकडे 0.02 वाढवा आणि मग आपल्या लक्षात येईल आता हे 2.20 आहे, इथं 22 आहे, इथं 12 आहे आणि इथं 11 आहे. म्हणजे सर्वात लहान कोणता झाला? 2.11 आणि सर्वात मोठा 2.22. यांची जर बेरीज केली तर 3.4, म्हणजे जे उत्तर असणार आहे तर ते उत्तर असेल 4.3
3 उत्तर किती असेल 4.33 या पद्धतीने. ओके. तर असे प्रश्न आपले चुकणार नाहीत याची काळजी घ्या. परीक्षेत असा प्रश्न हमखास असणार आहे. त्याचबरोबर दशांश अपूर्णांकाची वजाबाकी हा एक कॉन्सेप्ट आपणास खूप महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये एक साधा प्रश्न पहा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये चुकला. 0.57 वजा 0.1 असा प्रश्न परीक्षेत विचारला गेला होता. आणि मग पहिलं ऑप्शन होतं 2.57 मधून 0.1 म्हणजे 2.56. बी ऑप्शन होतं 2.58. सी ऑप्शन होतं 2.47 आणि डी ऑप्शन होतं 2.46. तर काय उत्तर आलं असेल याचं? तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी तोंडीच प्रश्न सोडवला. 2.57 मधून 1 वजा केलं की 56 आलं म्हणले, पटकन 56 आलं. पहिलाच ऑप्शन बरोबर. कारण आपल्याला वाटतं ना 57 मधून 1 वजा केलं की 56 येईल. तर अशा गडबडीमध्ये आपले प्रश्न चुकू शकतात, काळजी घ्या. याचं उत्तर 2.56 येत नाही. तर प्रॉपर व्यवस्थित लिहा हा प्रश्न. आणि मग याचं उत्तर येतं 7.4.2 ऑप्शन नंबर सी. पण कधी कधी आपण गडबडीमध्ये असं करतो की मग आपल्याला वाटतं आपलं उत्तर बरोबर आहे, 57 मधून 1 गेलं की 56 राहतंय. पण अशा चुका टाळा. परीक्षेत हे खूप महत्त्वाचं आहे. एक मार्क म्हणजे आपण किमान 10-10 हजार विद्यार्थ्याच्या पुढे जाणार आहोत. कारण खूप सारी स्पर्धा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर त्या पद्धतीनं आपण आपली तयारी आणि आपलं हे सर्व वर्षभराचं केलेलं कष्ट खूप काळजीपूर्वक या शेवटच्या परीक्षेच्या दिवशी आपण घेतलं पाहिजे. तरच आपल्याला यश मिळणार आहे. यानंतर याच घटकावरचा एक प्रश्न हा बेरजेशी संबंधित असतो. तर तसा एक प्रश्न पाहूया आपण, बेरजेशी संबंधित असलेला. दशांश अपूर्णांकाची बेरीज. आणि यामध्ये विशेष करून सारखे अंक दिले जातात. उदाहरणार्थ 3.33 अधिक 30.3 अधिक 30.33 अधिक 0.333 असं का केलं जातं? तर सारखेच अंक दिल्यामुळं काय व्हावं, मुलांना थोडंफार कन्फ्युजन व्हावं, हे अंक लिहित असताना मागं पुढे व्हावेत, म्हणून अशा पद्धतीने हे अंक दिले जातात. आणि मग या ठिकाणी जर आपण बेरीज करायचं ठरवलं तर पहिला अपूर्णांक आहे 3.33, त्यानंतर दुसरा आहे 33.3. तर हे दशांश चिन्ह एकाच ओळीमध्ये आले पाहिजेत याची काळजी तुम्ही जाणीवपूर्वक घ्या. त्यानंतर तिसरा अपूर्णांक आहे 30.333 आणि पुढचा अपूर्णांक आहे 0.333. तर हे 3 आणि 3 6, 3 3 3 म्हणजे हे 9, 3 3 3 12, दशांश चिन्ह जशाल तसं हातच्याला 1, 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि 3 आणि 3 6, म्हणजे आपलं जे उत्तर असेल तर ते असेल 67.296 या पद्धतीनं. काय उत्तर असेल आपलं 67.296.
ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना? ओके, व्हेरी गुड. यानंतर आपणास पुन्हा अपूर्णांक या घटकावर थोडं पाठीमागं येऊन शाब्दिक उदाहरणं आणि समछेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी अशा प्रश्नावर या ठिकाणी चर्चा करायची आहे. तर सरळ आता मागं पण परीक्षेमध्ये असे प्रश्न आले होते पहा. 8/15 अधिक 12/15 अधिक 7/15 जे समान छेद असलेले बरोबर किती. तर असे पण सोप्या पद्धतीचे प्रश्न परीक्षेत असणार आहेत. सगळेच प्रश्न काय अवघड असतात असं नाही. 20 पैकी 16 प्रश्न तर सर्वांना सोडवता येतात. म्हणजे 4 प्रश्न आहेत त्याच्यासाठी हे मॅरेथॉन आहे, लक्षात घ्या. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. तुम्ही सर्वजण हुशार आहात, तज्ज्ञ आहात, भरपूर सराव झालाय. परंतु अवघड प्रश्नामध्ये काय येऊ शकतं ना आपण कुठं चुकणार आहोत तेवढी सुधारणा या मॅरेथॉनमध्ये तुमची करून घेतली जाणार आहे आणि तेवढा सराव आपला या ठिकाणी होणार आहे. कारण आपण दररोज मॅरेथॉन झाल्या झाल्या त्याच्यावरची एक टेस्ट आपल्याला देतोय. तर यामध्ये छेद समान असल्यामुळे आपण डायरेक्ट छेद जसा आहे तसा 15 लिहूयात. अंशाची जर बेरीज केली तर 8 आणि 12 20 आणि 7 27. पण उत्तरामध्ये या ठिकाणी याचं संक्षिप्त रूप असू शकतं. जसं की याला जर आपण 3 न भाग दिला तर वर येईल 9, छेदामध्ये येईल 5. याला पुन्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर भाग दिला तर 5 एक 5, बाकी राहील 4, म्हणजे 4/5. म्हणजे अपूर्णांकाच्या उत्तरामध्ये 9/5 असेल किंवा 1.4/5 असेल. अशा पद्धतीनं पर्यायामध्ये चेंजेस राहणार आहेत हे लक्षात घ्या. बरोबर आहे, प्रश्न तेच असणार आहेत परंतु ते फिरवून विचारले जाणार, त्याचे पर्याय बदल असणार. पर्याय दशांशयुक्त अपूर्णांकामध्ये असू शकतात, पर्याय बदलून जाणीवपूर्वक आपल्याला या ठिकाणी असे प्रश्न विचारले जातील याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपण एक अभिरूप पेपर गुरुवारी देतोय तुम्हाला सोडवण्यासाठी अशाच पद्धतीच्या सर्व प्रश्न प्रकारावर. तर तो पण तुम्हाला जाणीवपूर्वक व्यवस्थित सोडवायचा आहे. यानंतर पुढे आपण या ठिकाणी अपूर्णांक या घटकावर वजाबाकी पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. यामध्ये विशेष करून पूर्णांकयुक्त अपूर्णांक जसं की 5.1/4 वजा 3.1/4 अधिक 4.3/4 असे प्रश्न परीक्षेत असतील. म्हणजे बेरीज आणि वजाबाकी समछेद असेल, पूर्णांकयुक्त असेल तर यावर एक प्रश्न परीक्षेत हमखास असणार आहे. तर आता या प्रश्नामध्ये सर्वात महत्त्वाचं काय, छेद समान आहे परंतु याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेणं अपेक्षित आहे. जसं की या ठिकाणी जर आपण पाहिलं 4 आणि 5चा गुणाकार 4×5 20 आणि अंश 1 आहे म्हणजेच 21/4 वजा 3×12 आणि वरचा 1 अंश म्हणजे 13/4 अधिक 4×16 आणि +3 म्हणजे 19/4. तर आता हा प्रश्न इतका महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी कारण आपण जेव्हा कंचे भागू बेव हा नियम वापरतो, कंचे भागू बेव म्हणजे अगोदर कंसातल्या क्रिया, त्यानंतर चेच्याची भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. आता बऱ्याच मुलांना असं वाटतं की आधी आपण बेरीज करून घ्यावी आणि मग ही बेरीज करत असताना हा मायनस चिन्हाचा विचार न करता 13 आणि 19चीच बेरीज होते आणि मग आपण असं लिहितो 21/4 वजा 13 आणि हे म्हणजे 32/4 येईल. पण आता 21 मधून 32 जात नाही
म्हणून याचं उत्तर बरेच जण 9 - 9/4 असं लिहितात. 21 मधून 32 जात नाही म्हणून 32 मधून 21 वजा करायचं. सॉरी, -11/4 असे लिहितात. परंतु हे चुकीचं उत्तर आहे, लक्षात घ्या. हे चुकीचं आहे. तर अशा प्रश्नामध्ये एक थोडं लक्ष जर दिलात तुम्ही, तर आपल्याला बेरीज आणि वजाबाकी या दोनच क्रिया जर गणितामध्ये असतील, बेरीज आणि वजाबाकी, तर जी सुरुवातीला येते ती सोडवून टाका, काय त्याचा ताण घेऊ नका. ठीक आहे. म्हणजे 21 मधून 13 वजा करून टाका. म्हणजे याचं उत्तर किती येईल मग? 8/4. 21 मधून 13 गेले आणि अधिक पुढे राहील 19/4 आणि 19 आणि 8 म्हणजे 27/4. 4 सख्ख 24, 3/4 म्हणजे 6.34 असं या प्रश्नाचं उत्तर असेल. लक्षात येतं का? पहा, अगदी सिंपल प्रश्न आहेत, परंतु आपली चकमक होऊ शकते. त्यामुळे काळजीपूर्वक पुन्हा एकदा मी रिपीट करतो या ठिकाणी, गणितामध्ये जर बेरीज आणि वजाबाकी दोनच क्रिया असतील, गणितात बेरीज आणि वजाबाकी या दोनच क्रिया असतील, तर जी सुरुवातीला येईल ते सोडवण्याचा प्रयत्न करा. जी सुरुवातीला येते ती सोडवा. सहा पूर्णांक 3/4. ठीक आहे, लक्षात आलं. यानंतर आता तुम्ही एक सोडवा. तुम्हाला मी सोडवण्यासाठी एक सोपा प्रश्न देतो पदावलीवरचा. 24/8 वजा 2 अधिक 5 गुणिले 3 बरोबर किती? सर्वांनी सोडवायचं आहे. अगदी सहज सोप्या पद्धतीनं प्रश्न दिलाय 1 मिनिटामध्ये. तुमच्या वयोमानाचा विचार केला तर तुम्हाला 1 मिनिट वेळ अपेक्षित आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी.
चला, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रेज हँड केलेला आहे. सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन. दिव्या वीर, सांगता येईल तुला याचं उत्तर? किती आलं? 16. ओके, कसं सोडवलं? हम्म हम्म अगदी बरोबर. खूप खूप छान. बोल. हम्म ओके, म्यूट करून घे. तर सर्वप्रथम या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर आधी भागाकार करावा लागेल. म्हणजे हा भागाकार येणार आहे 3 वजा 2 अधिक, पुन्हा नंतर गुणाकार केला तरी लगेच चालेल या ठिकाणी, 5 त्रिक 15. आता पुन्हा जसं सांगितल्याप्रमाणे कंचे भागू बेव मध्ये बेरीज अगोदर वजाबाकी नंतर असली तरी आपण बेरीज वजाबाकी दोन्ही क्रिया असतील तर जे आधी आल्या ते केल्या तरी चालतात. तर 3 मधून 2 गेलं की 1 राहील, अधिक हे 15 आणि मग याचं उत्तर येईल 16. तर इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हा प्रश्न सोडवू शकतात. ठीक आहे, तर असे प्रश्न चुकू देऊ नका. ठीक आहे, पुढे आपण आता अपूर्णांकाची एक पदावली पाहूयात. 4/9 वजा 5/9 गुणिले 2/9 अधिक 15/9 बरोबर किती? तर आता या प्रश्नामध्ये थोडं निरीक्षण करणं गरजेचं आहे आणि व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हाला प्रश्न सोडवावा लागेल. तर दिलेल्या उदाहरणामध्ये वजाबाकी, गुणाकार आणि बेरीज या 3च क्रिया आहेत. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला बेरीज करावी लागेल. नाही, येस, गुणाकार करावा लागेल. तर आधी गुणाकार आपण सोडवून घेऊयात. पहिलं पद आपण जशाला तसं ठेवूयात, म्हणजे 4/9 वजा, जर गुणाकार केला तर 5 गुणिले 2 म्हणजे 10 आणि छेदामध्ये 9 गुणिले 9चा गुणाकार येतो 81. बऱ्याच वेळेस या ठिकाणी मुलं छेद समान जशाला तसं ठेवतात, पण गुणाकार करत असताना अंशाचा आणि छेदाचा, छेदामध्ये अंशाचा अंशामध्ये गुणाकार अपेक्षित आहे. त्यानंतर पुढे अधिक 15/9 असं येणार आहे. आता छेद समानचा जर विचार केला तर इथं छेद 81 आहे. म्हणजे पहिल्या अपूर्णांकाला आपण छेद जर 81 करायचं ठरवलं तर अंशाला आणि छेदाला 9 न गुणावं लागेल. आणि इथं पण अंशाला आणि छेदाला 9 न गुणावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी गुणाकारामध्ये येईल 4 गुणिले 9, 9 चोक 36, छेदामध्ये 81 वजा 10/81
अधिक 15 गुणिले 9 म्हणजे 135 छेदामध्ये 81. आणि आता सर्वांचा छेद समान आहे. अंशामध्ये बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. तर 36 मधून 10 गेले तर या ठिकाणी राहील 26 अधिक 135 छेदामध्ये 81. असा प्रश्न आला की आपला विद्यार्थी गोंधळून जातो. तर विद्यार्थ्यांनो, याला घाबरू नका अजिबात. एक एक स्टेप सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एक स्टेप सोडवली की पुढच्या स्टेप्स तुम्हाला ॲटोमॅटिक येतात. त्याची चिंता करू नका. फक्त एक स्टेप आपल्याला सोडवून पुढे जाणं गरजेचं असतं अशा उदाहरणामध्ये. एवढी काळजी घेतली की तुम्हाला हा प्रश्न 100% सुटतो. आता 135 अधिक 26, तर याचं उत्तर येईल 161 छेद 81. म्हणजे फायनल उत्तर असेल 161 छेद 81. आता ज्या विद्यार्थ्यांनी डेअरिंग करून सोडवलं त्यांचं उत्तर येते 100%. पण जे घाबरून बसले आता इथं कसं करायचं की येणार का नाही की, तर अजिबात घाबरायची गरज नाही. तुमच्याकडे इतका वेळ असतो की ज्यामधले 4 प्रश्न तुम्ही अगदी वेळ देऊन व्यवस्थित सोडवू शकतात. मॅक्झिमम सर्वच प्रश्न सोपे असतात हे लक्षात ठेवा. 4 प्रश्न जे असतात त्याच्यावरच आपलं मेरिट असतं. त्यामुळे ते काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. ठीक आहे. कोणाचं माईक चालू आहे त्यांनी माईक बंद करून घ्या. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढील घटक. या पुढच्या घटकामध्ये आपल्याला व्यावहारिक अपूर्णांकाचं रूपांतर हा जो भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तर तो नेमकं काय आहे हे आपण जाणून घेत असताना व्यावहारिक अपूर्णांकावर आणि दशांश अपूर्णांकाचं रूपांतर हा कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे. जसं की आपल्याला बऱ्याच वेळेस परीक्षेत असे प्रश्न आलेत बघा. 15.3/5 चे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. काय आहे प्रश्न? 15.3/5 चे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. तर दिलेल्या माहितीनुसार 15.3/5 म्हणजे 15 ही तर पूर्णांक संख्या आहे पहा. ठीक आहे. आता याचे पर्याय कसे असतात फसवे ते तुम्हाला सांगतो. 15.06 हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय 15.6, याच्यावर 2 शून्य देतात. तिसरा पर्याय आहे 15.006 आणि चौथा पर्याय आहे या ठिकाणी 15.66. तर यामध्ये बरोबर काय आहे? कोणता पर्याय बरोबर आहे? खूप सारे विद्यार्थी विचार करत असतील की नेमकं काय सांगावं याचं उत्तर नेमकं. ठीक आहे. आपण विद्यार्थ्यांना विचारूयात, संधी देऊयात तुम्हाला बोलण्याची. कोमल घोडके, ज्यांना उत्तर येते त्यांनी रेज हँड करा, बाकीच्यांनी रेज डाऊन करून ठेवा. म्हणजे ज्यांना उत्तर येते त्यांनी रेज हँड ठेवला तरी चालेल. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि हा सोपा प्रश्न आपण सर्वांना विचारणार आहोत. तर आपण 1-2 विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी देऊयात. तर यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांना संधी देणं शक्य नाही, पण काही विद्यार्थ्यांना आपण संधी देऊयात. शिवप्रताप कवडे, येते याचं उत्तर तुला? शिवप्रताप कवडे,
हां, किती आलं? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ओके. नीलम खांडेकर, तुला सांगता येईल? पर्याय क्रमांक बी. ओके. 2 उत्तर तर झाली पहा इथं आता, पहिला आणि दुसरा. महेश देशमुख. महेश. हं. पर्याय क्रमांक 1. पहा, प्रश्न अवघड अजिबात नाहीत, परंतु विद्यार्थ्यांना कसं फसवलं जातं परीक्षेमध्ये, हे या प्रश्नावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की किती सोपे प्रश्न असतात, विद्यार्थी पण अगदी तोंडी उत्तर देतात. श्रेयल, काय उत्तर यायचं बाळा? ए का बी? कोणीतरी ये म्हटलं तुझ्या माईकमध्ये. ओके, आता शेवटचा आपण विचारतोय. शिवानी. ओके, दुसरं आपण या ठिकाणी सोहम म्हणून आहे कोणीतरी, सोहम. जस्ट रेज हँड केलाय सोहम. काय उत्तर येतं? ऑप्शन नंबर बी. ओके, छान. तर सर्वांनी म्यूट करून घ्या ज्यांचे माईक चालू आहेत. आता पहा, या प्रश्नामध्ये आपण कसं फसतो आणि का फसतो. 15 तर पूर्ण आहे हे आपल्याला निश्चित माहिती आहे. मग हे 3/5 एवढाच आपण विचार करूयात. आणि जर आपण 3ला जर भाग दिला 5 तर काय उत्तर येईल? आधी शून्याचा भाग बसेल. 0 आलं. या ठिकाणी 0, 3 मधून 0 वजा केलं की 3 राहील. त्यानंतर दशांश चिन्ह आपण वर घेतो आणि खाली 0 घेतो. आणि 5 सख्ख 30. बाकी 0 आली. म्हणजे थोडक्यात 3/5 याची जी किंमत आहे ती 0.6 इतकी येते. आता 15 पूर्णांक असल्यामुळं काय होणार आहे, यांची जर बेरीज केली समजा 15.0 आणि 0.6, तर ही बेरीज येते 15.6. आता 15.6 तर पर्यायामध्ये दिसना झाले आपल्याला, परंतु आपल्याला हे माहिती आहे की दशांश चिन्हानंतर एखादा अंक असेल तर त्याच्या पुढे आपण कितीही शून्य देऊ शकतो. आणि म्हणून 15.6 आणि 15.60 किंवा 15.600 किंवा 15.6000 या सगळ्याची किंमत सारखीच आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक बी. तर अशा प्रश्नामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. काळजीपूर्वक प्रश्न वाचा, व्यवस्थित सोडवा, तुम्हाला उत्तरं येतात. ठीक आहे. यानंतर आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. आणखी एक आपण सरावासाठी असा प्रश्न घेऊयात, कारण हा प्रश्न हमखास परीक्षेत असेल. याच्या उलट पण असू शकतो, तर दोन्ही प्रकार घेऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे 8 5/8 बरोबर किती? दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे आपल्याला. 8.5/8. तर 8 हे तर पूर्णांक आहे निश्चितच, यामध्ये काही बदल होणार नाही. राहिलं आपल्याकडे 5, त्याला भागिले 8. शून्याचा भाग देऊयात आपण इथं. 0 येईल. 5 मधून 0 गेले 5. पुन्हा दशांश चिन्ह इथं 0 घेऊयात. 8 संग 48. 2 उरेल. पुन्हा 0 घेऊयात.
8 दोन्ही 16, पुन्हा 4 उरेल, पुन्हा 0 घेऊयात, 8 पंचे 40, पुन्हा बाकी येईल 0, आणि म्हणून या ठिकाणी जो भागाकार आलेला आहे तो 0.625, म्हणजेच उत्तर असेल 8.625. आठ 8.625 या पद्धतीनं आपण हे प्रश्न समजून घेत आहोत, आणि यावर सराव प्रश्न तुम्हाला उद्याच्या टेस्टमध्ये मिळणार आहेत. ठीक आहे. आता याच्या उलट एक प्रश्न पाहूयात आपण. उलट म्हणजे काय? दशांश अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतर. तर पुढचा प्रश्न आहे 5.04 बरोबर किती? ऑप्शन 1 दिलेला आहे 5.4/1000. ऑप्शन बी 5.2/50. ऑप्शन सी 5.40/100. ऑप्शन सी 5.80/50. तरी या ठिकाणी जे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत ते अगदी सहज सोप्या पद्धतीने दिलेले आहेत. तुम्ही सहज कॅल्क्युलेशन कराल. फक्त पेन चालवायला शिका. हवेतल्या हवेत गोळीबार केल्यासारखं उत्तर देऊ नका. ओके. तर आता हा प्रश्न कसा सोडवायचा? सर्वांनी उत्तरापर्यंत आलेले आहेत. आता आपण उत्तर घेणार नाही, तर डायरेक्ट तुम्हाला संधी दिली होती सोडवण्याची. तर हे 5 पूर्णांक आहेत हे कळालं आपल्याला. प्रत्येक ठिकाणी हे 5 दिसायच लागले आपणास. मग पुढे जे 0.04 आहे याचा छेद असतो 1. आता जर आपणास अंशातील दशांश चिन्ह घालवायचं असेल तर या अपूर्णांकाला 100 न गुणावं लागेल. छेदात आणि अंशामध्ये 100चा गुणाकार करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी अंशामध्ये येईल 4 आणि छेदामध्ये येईल 100. आता पुन्हा आपण पर्यायाकडे पाहिलं तर 4/100 आपल्याला दिसत नाही. 4/1000 आहे, 40/100 आहे. म्हणजे हे पहिले ए तर चुकलेला आहे आणि सी पण चुकलाय. आता मग याला जर संक्षिप्त रूप दिलं आणि जर 2 न भाग दिला अंशाला छेदाला, तर 2×4, 2×5 0, 2×5 10 आणि 0, म्हणजे 2/50 असं तुम्हाला जाणवेल. आणि हे तुम्हाला पर्याय क्रमांक बी मध्ये दिसेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तर हे काळजीपूर्वक पहा, मग तुम्हाला लक्षात येईल आणि हे कन्सेप्ट पण आपल्याला समजेल. यानंतर पुढे आपल्याला समजून घ्यायचं आहे ते म्हणजे याच घटकावरची शाब्दिक उदाहरणे. शाब्दिक उदाहरणामध्ये पुस्तकाची पानं वाचणं असतील, हौदामधलं पाणी असेल, काही कामाचा भाग असेल, तर अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जातो. तर शाब्दिक उदाहरणामध्ये आपण पाहूयात. तर जास्तीचा जो या ठिकाणी भार असतो शाब्दिक उदाहरणाचा, तर तो पाण्यातील हौद वगैरे यावरचे प्रश्न विचारले जातात. तर प्रश्न आपण समजून घेऊयात. एका हौदात 2/5 भाग पाणी भरले आहे. त्यापैकी 1/10 भाग
पाणी वापरले असता हौदात, म्हणजे बघा 2/5 भाग पाणी भरलं होतं, त्यापैकी 1/10 पाणी वापरलं गेलं. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं का, जेवढं आहे त्याच्यापैकी 1/10. आणि हे वापरून हौदात 60 लिटर पाणी शिल्लक आहे. तर हौदाची क्षमता किती? दिलेल्या माहितीवरून आपल्या लक्षात यायला पाहिजे की हौदामध्ये 2/10 पाणी भरलेलं आहे, त्यापैकी 1/10 भाग पाणी वापरलेलं आहे. तर हौदाची क्षमता किती? तर असा एखादा प्रश्न असतो जो निकाल बदलून टाकतो. पहा, परीक्षेमध्ये काय होतं, सगळेच प्रश्न अवघड नसतात. 60 प्रश्न अगदी मराठी आणि बुद्धिमत्ता तर तुम्ही सोडवू शकतात. गणितामध्ये पण 18-19 प्रश्न सोडवू शकतात. पण एक प्रश्न असा वेगळाच येतो काहीतरी, मग ते आपल्याला थोडा विचार करायला लावतो. तर आता या प्रश्नामध्ये जर थोडं निरीक्षण केलं आपण, हौदाचा भाग, त्याच्यामध्ये भरलेलं पाणी, ठीक आहे. तर हा प्रश्न 2 पद्धतीनं सोडवता येतो. एक म्हणजे आकृती काढून आणि एक समीकरण काढून. तुम्हाला मी अगोदर आकृती काढून हा प्रश्न कसा सोडवायचा ते सांगतो. म्हणजे आकृतीचा वापर करूनही हे प्रश्न सुटतात. तर ते कसे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात आकृतीच्या माध्यमातून. समजा आपला पाण्याचा हौद या ठिकाणी आपण पाहणार आहोत की हा पाण्याचा हौद आहे असं समजूयात. या हौदामध्ये 2/5 भाग पाणी भरले, म्हणजे 2/5 भाग म्हणजे काय, तर या हौदाचे 5 भाग करावे लागतील. ठीक आहे, आपण 5 भाग करूयात या हौदाचे. हा 1 भाग, हा 2 भाग, 3 भाग आणि हा 5. म्हणजे थोडे कमी जास्त झाले. आपण पुन्हा आकृती काढूयात या ठिकाणी. कारण आकृतीच्या सहाय्याने जर तुम्ही गणित सोडवायला शिकलात तर खूप फास्ट सोडवू शकतात. गुणाकार भागाकाराची काही गरज नाही. समजा इथं 5 भाग करायचे तर हा 1 भाग झाला, त्यानंतर हे 2 भाग, 3 भाग आणि हे 5 भाग. तर हे झालेत 5 भाग. आता या 5 भागापैकी 2 भागामध्ये पाणी आहे. समजा हा खालचा आणि हा दुसरा, या 2 भागामध्ये पाणी आहे. ठीक आहे. आता या 2 भागापैकी 1/10 भाग पुन्हा पाणी वापरले, म्हणजे काय करावं लागेल, आता जे पाणी किती आपल्या हौदामध्ये, एवढं हे 2 भाग पाणी भरले. लक्षात घ्या, एवढंच पाणी आहे. हे पाणी किती आहे, 2/5. म्हणजे हौदाचे 5 भाग केले, त्यापैकी 2 भागामध्ये पाणी भरलं. कळालं? आता काय सांगितलंय, त्यापैकी 1/10 भाग पाणी, म्हणजे जेवढं पाणी भरलंय त्यापैकी 10 भाग करायचे आणि त्याचा 1 भाग घ्यायचा.
आणि तेवढंच पाणी वापरायचंय आपल्याला. किती? थोडं कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून आपण जे शिल्लक पाणी आहे, शिल्लक पाण्यामध्ये फक्त चेंज करतो या ठिकाणी, फक्त कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून थोडं. तर हौदामध्ये 1/10 पाणी वापरलं असता हौदामध्ये 54 लिटर पाणी शिल्लक राहिलं असं घेऊयात आपण. 54 लिटर म्हणजे दशांशमध्ये कॅल्क्युलेशन यायला लागले पुढे म्हणून. तर आता काय करता येईल आपणास या ठिकाणी, या हौदाचे पुन्हा 10 भाग करावे लागतील. आता 10 भाग करत असताना आपण खालच्याचे 5 भाग करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. वरचे पण तसेच 1, 2, 3, 4 आणि 5. तर यामधला वरचा एक भाग पाणी वापरलाय असं समजूयात आपण. या ठिकाणी आता रेड कलर देऊयात. हे पाणी वरचं रेड कलर मधलं वापरलंय. ठीक आहे. आता खाली किती भाग शिल्लक राहिले ते मग हे सगळे मिळून? तर हे छोटे 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 9 भाग पाणी आहे. 9 भाग. आता 9 भाग म्हणजे किती झाले? तर 54 लिटर शिल्लक राहिलेला आहे. याचा अर्थ एक भाग बरोबर किती असेल? 54 ला जर 9 न भागलं तर 9 × 54 म्हणजे 6 लिटर एक भाग. म्हणजे इथलं वापरलेलं पाणी किती आहे? 6 लिटर. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी जे 2 भाग आहेत यामध्ये प्रत्येक भाग हा 30 लिटरचा होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी हे 30 लिटर, हे 30 लिटर, हे 30 लिटर, हे 30 लिटर आणि हे 30 लिटर. तर हे टोटल येणार आहे 150 लिटर. हौदाची क्षमता असेल 150. या पद्धतीने आपणास ही आकृती व्यवस्थित समजून घ्या. यामध्ये तुम्हाला कोणताही गुणाकार करायची गरज नाही, कोणतीही बेरीज नाही, वजाबाकी नाही, फक्त विचार करायचा आहे थोडा थोडा. आणि हा विचार करून आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. तर काल आपण 2 घटक पाहिले होते, नफा तोटा आणि क्षेत्रफळ आणि परिमिती. तर त्यावरची टेस्ट ग्रुपवर दिलेली आहे. ज्यांनी आज मॅरेथॉन जॉईन केले त्यांना कालची पण लिंक दिली जाणार आहे. आणि आजचं झालेलं मॅरेथॉन याची लिंक तुम्हाला फक्त ग्रुपवर शेअर केली जाईल. जरी तो व्हिडिओ यूट्यूबवर असेल तर तो सर्वांना दिसणार नाही. या पद्धतीनं असेल. तर सर्वांनी आजचे महत्त्वाचे प्रश्न कन्सेप्ट समजून घ्या आणि उद्याच्या झूम मीटिंगमध्ये पुन्हा आपल्याला राहिलेले घटक समजून घ्यायचे. आता राहिलेल्या घटकामध्ये जे आपले घटक आहेत उद्या महत्त्वाचे, कारण आपण चौथ्या दिवशी बुद्धिमत्ता घेणार आहोत आणि शेवटच्या दिवशी मराठी घेणार आहोत. ठीक आहे. तर यामध्ये जे आपले राहिलेले घटक आहेत त्याची यादी तुम्हाला माहिती असावी. तर त्यामध्ये महत्त्वाचे घटक यामध्ये आपण जर पाहिलं तर मापन हा एक घटक आपल्याला शिकायचा राहिला आहे. दुसरा आलेख, त्यानंतर तिसरा संख्याज्ञान. याच्यावरचे सर्व प्रश्न सोपे असले तरी महत्त्वाचे आहेत आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहेत हे सर्व. त्यानंतर संख्यावरील क्रिया, आणि 5वा घटक आहे अवयव म्हणजेच विभाजक. तर हे 5 घटक हे आपण उद्याच्या झूम मीटिंगमध्ये पाहणार आहोत.
तर आपण आजच्या झूम मीटिंगमध्ये या ठिकाणी थांबूयात. सर्वांना शुभरात्री, गुड नाईट. त्याचबरोबर या घटकावरची जी टेस्ट आहे ती तुम्हाला उद्या सकाळी सोडवायला मिळेल. म्हणजे आज ज्या पद्धतीचे प्रश्न झालेले आहेत असे सर्व प्रश्न प्रकार याचा तुम्हाला सराव व्हावा म्हणून 20 मार्काची टेस्ट तुम्हाला उद्या सोडवता येईल. तर आपण या ठिकाणी आज थांबूयात. सर्वांना शुभरात्री, गुड नाईट.